ओके. बघा, लास्ट टाइम आपण इलेक्ट्रिक मोटर बघितलं होतं. आता आपण चालू करतोय गॅल्व्हनोमीटर. सगळ्यात पहिले गॅल्व्हनोमीटर काय आहे? कदाचित तुम्ही स्कूलमध्ये ॲमीटर बघितलं असेल, जो करंट मोजतो. ॲमीटर एक्सपेरिमेंट चालू असेल बघा सायन्सचे जरा स्कूलमध्ये काही ना काही. ॲमीटर ॲमीटर करंट मोजणारी गोष्ट आहे, बरोबर आहे. पण त्याच्यापेक्षा बेसिक एक गोष्ट आहे आणि खूप जास्त महत्त्वाची आहे. त्याला नाव आहे गॅल्व्हनोमीटर. काय नाव आहे? म्हणजे फॉर एक्झाम्पल सांगायचं जर म्हटलं तर फॉर एक्झाम्पल आता समजा की हा पेन आहे. आता हा पेन माझ्या हातात जो आहे ते एक पर्टिक्युलर मटेरियल आहे, प्लॅस्टिकसारखं, मेटॅलिक नाही आहे. तर प्लास्टिक त्याचं मेन बेसिक आहे. नंतर त्याच्यावरतून काय तयार झालं आहे? पेन तयार झाला आहे. आर यू गेटिंग माय पॉईंट? तसं ॲमीटर किंवा व्होल्टमीटर, ॲमीटर करंट मोजतो, व्होल्टमीटर व्होल्टेज मोजत असतो. तर हे जे बनतात ॲमीटर आणि व्होल्टमीटर, ते गॅल्व्हनोमीटरच बनवतो. म्हणजे गॅल्व्हनोमीटरची पुढची स्टेज येते. बेसिक कोण आहे? गॅल्व्हनोमीटर. बेसिक कोण आहे? गॅल्व्हनोमीटर. त्याचं काम काय? त्याचं काम एक बेसिक मी तुम्हाला आयडिया म्हणून सांगून ठेवतो. गॅल्व्हनोमीटरचं काम आहे, इट इज अ व्हेरी सेन्सिटिव्ह डिव्हाइस. खूप सेन्सिटिव्ह डिव्हाइस आहे आणि इट मेजर्स अप टू 1 मिली करंट. किती करंट मेजर करतो तो? 1 मिली करंट मेजर करतो तो. 1 मिली म्हणजे फारच छोटी. म्हणजे तुम्हाला सांगू का? लक्ष द्या. बघा इकडे लक्ष द्या. 1 मिली 1 मिली एक्झॅक्टली किती आहे? बघा, टेन रेस टू -3 ॲम्पियर. 10⁻³ म्हणजे 0.001. म्हणजे लक्षात घ्या, 1 ॲम्पियरचे जर 1000 पार्ट केले, किती पार्ट केले? त्यातला एक पार्ट म्हणजे इतका छोटा मिली ॲम्पियर, तेवढं तिथपर्यंतचा करंट तो मेजर करत असतो. ठीक आहे. मग आता आपण रीड करायला चालू करू एक्झॅक्टली त्यांना काय म्हणायचं आहे. एक एक पार्ट सांगतो मी तुम्हाला. बघा, लक्ष द्या. गॅल्व्हनोमीटर. बघा, गॅल्व्हनोमीटर मीटर इज अ व्हेरी सेन्सिटिव्ह डिव्हाइस विच वर्क्स ऑन द सेम प्रिन्सिपल ॲज दॅट ऑफ इलेक्ट्रिक मोटर दॅट वी हॅव स्टडीड अर्लियर. इलेक्ट्रिक मोटरचं जे लास्ट लेक्चरला आपण बघितलं इलेक्ट्रिक मोटर, त्याचं जे प्रिन्सिपल होतं त्याच प्रिन्सिपलवरती कोण वर्क करतं? गॅल्व्हनोमीटर. ठीक आहे. जसं जसं मार्क करतोय तसं मार्क करून ठेवा तुम्ही. ठीक आहे. तेवढं पॉईंटच तुम्हाला लिहायचा राहील. ओके. गॅल्व्हनोमीटर इज अ व्हेरी सेन्सिटिव्ह डिव्हाइस. थेरोटिकल पार्ट आहे ना. ठीक आहे. नंतर वी कॅन मेक सम इलेक्ट्रिकल मेजरमेंट विथ इट. अ कॉइल इज positioned between the pole of pieces of magnet such a way that the pointer on the galvanometer dial is connected to it. याच्यामध्ये नक्की काय असतंय बघा, याच्यात सांगितलंय, शॉर्टमध्ये सांगितलंय, पण आपण समजून घेऊ काय. हे बघा काय असतं, लक्ष द्या. होतं काय, मी तुम्हाला एकदा एक्सप्लेन करतो, लक्ष द्या. हे बघा, असे दोन पोल पीसेस असतात बरं का, छोटे, पण असे सर्क्युलर असतात. हा नॉर्थ पोल, हा साऊथ पोल. डायग्राम नाही तुम्हाला डिटेल, ते आपल्याला बघायचं 11th बघू किंवा 12th बघू, पुढे येतो. इथं एक सिलेंड्रिकल कोर असतो, याच्यावरती काय वाइंडिंग्स असतात, कॉईल असते. इकडून अशी रेडियल मॅग्नेटिक फील्ड असते, अशी मॅग्नेटिक फील्ड असते इथे. ठीक आहे. आणि याच्यावरती एक स्प्रिंग पण असते आणि एक पॉइंटर असतो बरं का इकडे, आणि इकडे डायल असते अशी. हे आतमधलं स्ट्रक्चर सांगते बघ. ही ही निडल दिसते काय बघ, ही डायग्राम आहे, इथं निडल आहे बघा. ठीक आहे ना. मग काय होतं, जसं जसं ह्या कॉईलमधून इथून करंट जातो, हे फिरायला चालू होतं. आपण मागच्या ह्याच्यात बघितलं ना इलेक्ट्रिक मोटरमध्ये, ती कॉईल ABCD अशी फिरते, त्याच्यातनं करंट गेल्यावर फिरते ती गोल. मग तसंच याच्यातून करंट गेला का मॅग्नेटिक फील्डमध्ये ठेवली ना, ही फिरणार. हे फिरलं का हा पॉइंटर इकडे सरकणार. जेवढं करंट जाईल तेवढा पॉइंटर पुढे, जेवढं करंट कमी तेवढा पॉइंटर कमी. म्हणजे करंट तो इथं मेजर करणार.
ठीक आहे. मग त्यांनी इथं काय सांगितलं, कॉईल इज पोझिशन बिटवीन द, कॉईल एक पोझिशन केलेली बिटवीन द पोल पीसेस ऑफ मॅग्नेट, मॅग्नेटच्या मध्ये ठेवले. ठीक आहे. इन अ सच अ वे दॅट पॉइंटर ऑन द गॅल्व्हॅनोमीटर डायल इज कनेक्टेड टू इट. ही जे पॉइंटर आहे गॅल्व्हॅनोमीटरचं तो त्याच्यावरती असणार आहे. कळालं? अवघड आहे का? ठीक आहे. हे त्याचं मिनिंग झालं. पुढे बघू, लक्ष द्या. नेक्स्ट पॉइंट. When a small current 1 milliampere flows through the coil will rotate. कमीत कमी करंट जरी याच्यातून गेला तरी पण कॉईल काय होणार आहे, रोटेट होणार आहे. रोटेशन विल बी प्रपोर्शनल टू करंट. रोटेशनल कसं असेल, प्रपोर्शनल टू करंट. हे बघा, पहिलं मार्क केलं, दॅट इज द फर्स्ट पॉईंट. लिहिताना कसं लिहितो आपण, हेडिंग लिहिली गॅल्व्हॅनोमीटर फर्स्ट पॉईंट, तो लिहून झाला. सेकंड पॉईंट डॅश देऊन हा थर्ड पॉईंट असं. आणि पॉईंट मी सांगितले, कमीत कमी करंट जरी 1 मिली एम्पियरचा गेला तरी पण तो डिफ्लेक्शन दाखवणार आहे तिथे. दुसरी गोष्ट काय, इट इज प्रपोर्शनल टू करंट. करंट जितका जाईल तितका तो रोटेट होणार. आलं लक्षात? पॉईंटर इकडे तिकडे हलणार. वोल्ट मीटर अँड ॲमीटर ऑल्सो सेम प्रिन्सिपल. मग अशीच सांगितलं, वोल्ट मीटर आणि ॲमीटर त्याच प्रिन्सिपलवरती चालतात. गॅल्व्हॅनोमीटर वरूनच तयार होतात. मग अशीच बोललो लेक्चर चालू झाल्या. ठीक आहे, ओके. आणि गॅल्व्हॅनोमीटर, द पॉइंटर डिफ्लेक्ट्स ऑन बोथ साइड्स ऑफ द झिरो मार्क डिपेंडिंग ऑन द डायरेक्शन ऑफ द करंट. हे लिहिलं तर लिहा, नाही लिहिलं तरी चालेल. शेवटचा पॉईंट त्यांनी काय सांगितलं आहे, इथं मध्ये झिरो आहे बघा, तुम्ही डायग्राम जर बघितली तर इकडे पॉझिटिव्ह आहे, इकडे पण डिफ्लेक्ट होतो, इकडे पण. करंट जर इकडून इकडे गेला तर इकडे डिफ्लेक्ट होणार. करंट ऑपोजिट डायरेक्शनला गेला तो इकडे डिफ्लेक्ट होणार, डिपेंडिंग ऑन द डायरेक्शन. ओके, कळालं हे? ठीक आहे. तुम्ही मार्क केलं आहे, मी एक्झिट होतो. ठीक आहे, मार्क केलं आहे ना तुम्ही? पुढे बघा. नंतर हे गॅल्व्हॅनोमीटर आलं उद्या की जे पॉईंट सांगितले तेवढे पॉईंट लिहायचे. ठीक आहे. आणि हा एक पार्ट समजलं. त्याच्यानंतर बघा, इथे आपण बघूया एक्झॅक्टली काय दिलेलं आहे. याच्यामध्ये काय मी तुम्हाला एक्सप्लेन करतो. एक सिंपल आहे, थोडा एक एक्सपेरिमेंट आहे. मी इकडं काय लिहिलेलं आहे ते मी सांगत नाही, एकदम सिंपल भाषेत. हे तुम्हाला कोणी विचारणार नाही. दिस इज ट्राय दिस आहे हा पार्ट. समजून घेऊया. हे 2 पिओट केले, याच्यातून एक वायर गेली बघा, इथून ते इथपर्यंत वायर गेलेली अशी इकडून इकडे. ठीक आहे. मध्ये मॅग्नेट ठेवलेलं आहे आणि त्यांनी काय केलं माहिती आहे की ह्या वायरला असं इथून हलवलं. त्याच्यामध्ये म्हणजे जर मोशन भेटली तर तिथं याच्यातून करंट नाही पाठवलेला, करंट पाठवलेला मॅग्नेट ठेवलेला आहे. फक्त काय ठेवलेलं आहे, म्हणजे असं मॅग्नेट ठेवलेलं आहे तिथे. आणि या मॅग्नेटच्या वरतून वायर गेली समजा, पण त्यातून करंट पास केलेला, अजून करंट पास केलेला. तिथं मॅग्नेट असल्यामुळे ऑब्विसली त्याच्या आजूबाजूला काय असणार, मॅग्नेटिक फील्ड असणार. बरोबर आहे, त्याची फील्ड असणार, नॉर्थ पोल साऊथ पोलची फील्ड असणार. हां, त्याच्यामध्ये ती वायर ठेवली. अजून परत सांगतो, त्याच्यामध्ये करंट पास केलेला नाही आहे, करंट पास केलेला नाही. सरळ बसा बरं, असे हात ठेवून बसू नका, सरळ बसा, एकदम ताट बसा बरं. हे यंग पोरं तुम्ही एकदम असे सारखे बसतात, एकदम एकदम असे स्ट्रेट बसायचं. ठीक आहे. बघा मग पुढे काय, परत महत्त्वाचा मुद्दा सांगतो, कंडिशन नीट समजून घ्या. परत का सांगतो, त्याच्या मागे रिझन आहे. पोल ठेवलेला इथे, नॉर्थ पोल साऊथ पोल, मॅग्नेट ठेवलाय म्हणजे त्याच्यावरतून एक वायर गेली, त्यातून करंट पास केलेला नाही. कुठं बॅटरी दिसते का बघा, आहे का स्ट्रक्चरमध्ये बॅटरी? नाही. बॅटरी लावलीवरच करंट जाणार त्यातून, म्हणजे दिल्या जाईल त्याला. पण इथं मी एक गॅल्व्हॅनोमीटर कनेक्ट केला असं समजून घेऊ. काय कनेक्ट केला, त्याच्यामध्ये झिरोज दाखवतंय, बॅटरी लावलेलीच नाही तर करंट कसं काय भेटेल त्याला? समजते? ए सी लावलेला आहे इथं, त्याची वायरच कनेक्ट केली नाही, ए सी चालू होणार आहे का? नाही ना. करंट भेटला नाही तर चालू होईल का? तसंच मीटरमध्ये काही भेटेल का? नाही, कारण त्याला काही कनेक्शनच नाही. पण नंतर आपण काय केलं, ह्या मॅग्नेटच्या वरतून जी लाईन चालली होती ना, जी लाईन जाते ना, त्याला जरा असं मोमेंट दिलं आहे बघा, ए टू बी, बी टू ए दिसतंय. ठीक आहे. त्याला असं व्हायब्रेशन दिलं इकडून इकडे. तो जेव्हा हल्ला तिथून त्याच्या जागेवरून, त्यावेळेला जाणवलं की इथं मीटरमध्ये, ॲमीटरमध्ये थोडंसं करंट भेटल्यासारखा दिसला. पण कधी, जेव्हा ती वायर तिथे हलवली आहे, त्याच्या पोझिशनवरून त्याला मोमेंट भेटलाय.
मग सायंटिस्टला काय कळालं, मॅग्नेटिक फील्ड, मॅग्नेट ठेवलाय ना, मॅग्नेटिक फील्डमध्ये एखादी वायर आहे किंवा कंडक्टर आहे, त्याला जर मोशन भेटलं तर त्याच्यामध्ये करंट तयार होतो, इंड्यूस्ड होतो. इंड्यूस्ड वर्ड येतो, त्याच्यामध्ये करंट तयार होणार आहे. आलं लक्षात? EMF तयार होणार आहे, व्होल्टेज तयार होणार आहे. एकच, सगळ्या गोष्टी एकमेकांना रिलेटेड आहे. EMF झालं म्हणजेच तिथं करंट येणार ऑटोमॅटिकली. करंट आहे म्हणजेच EMF असणार, म्हणजे व्होल्टेज म्हणूया आपण त्याला. समजलं मला काय म्हणायचं आहे? आधी त्याच्यामध्ये नव्हतं आणि त्यांना परत जाणवलं, तो जेव्हा व्हायब्रेशन व्हायचं थांबला, करंट परत झिरो झाला. म्हणजे जोपर्यंत तो मॅग्नेटिक फील्डमध्ये मोशनमध्ये असणार तेव्हाच थोडासा तिथं करंट काहीतरी जो आहे तो जनरेट होणार. आणि तो मोशन त्याचं थांबलं का तिथं करंट जनरेट होणार नाही. कळालं एक्सपेरिमेंट? समजलं काय हे? मग त्याच्या पुढचा पॉईंट बघू, लक्ष द्या. मग त्यांनी पुढे जरा एक एक्सपेरिमेंट केलं. हे सुद्धा एक्सपेरिमेंट आहे, हे बघायचे आपल्याला. याच्या डायग्राम तुम्हाला काढायचे आहे आणि जसा वेळ भेटेल तसा घरी जाऊन लगेच याच्यातलं पाठ लिहून घ्यायचा. वरची डायग्राम नाही काढली तरी चालेल, ठीक आहे, इतक्यात एक्सप्लेन केली. गॅल्व्हनोमीटर मात्र जेवढं सांगितलं विथ डायग्राम सगळं लिहून काढायचं. तुम्हाला येऊ शकतं राईट अ शॉर्ट नोट ऑन गॅल्व्हनोमीटर विथ इट्स डायग्राम, ठीक आहे. तसा क्वेश्चन येऊ शकतो 2-3 मार्काला. 1 मार्काला डायग्राम, 1 मार्काला एक्सप्लेनेशन. 3 मार्काला आलं तर 2 मार्काला एक्सप्लेनेशन, 1 मार्काला डायग्राम. असं बघा. इथे बघा काय दिलेलं आहे, गॅल्व्हनोमीटर अँड द बॅटरी. इथं बॅटरी दिलेली आहे, इथे सोलेनॉइड आहे. सोलेनॉइड आठवतोय लास्ट टाइम? सोलेनॉइड म्हणजे एक प्रकारे मॅग्नेट तयार केला आपण. काय केलं आहे? म्हणजे सोलेनॉइडला तुम्ही इथं काही स्ट्रक्चर समजायच्या ऐवजी याला कन्सिडर करा, हा काय एक प्रकारे मॅग्नेटच आहे. लास्ट टाइम आपण सोलेनॉइड बघितलं होतं आधीच्या लेक्चरमध्ये, की कॉईलला आपण कशामध्ये कन्वर्ट केलेलं आहे? मॅग्नेटमध्ये तयार केलं आहे. कशामध्ये केलं आहे त्याला? सोलेनॉइड म्हणजे एक प्रकारे त्याला मॅग्नेट, नॉर्थ पोल साऊथ पोल आले होते. त्यांनी डायरेक्ट मॅग्नेट दाखवलं असतं तरी चाललं असतं, पण त्यांनी दाखवलं आहे सोलेनॉइड, तर सोलेनॉइड पण तो एक प्रकारे मॅग्नेट सारखाच काम करणार. इकडे बघा एक कॉईल आहे बघा, ही अशी, ठीक आहे. त्याला मगाप्रमाणे मीटर लावलं, इथे काय लावलं आहे? त्याला काय बॅटरी दिली का? मीटर मेजरमेंटसाठी, काही करंट आला का त्याच्यामध्ये, काही व्होल्टेज आला का त्याच्यामध्ये, हे बघण्यासाठी तिथं दिलेलं आहे, ठीक आहे. तर याच्यामध्ये आपल्याला काय बघायचं आहे, लक्ष द्या. बघा, ही जी बॅटरी आहे सोलेनॉइड आहे, याच्यातून आता करंट काही पास केला नाही. हे बघा, हे ओपन आहे, की ओपन दिसते, इथे दिसते तुम्हाला. हे बघा, ही की ओपन आहे, क्लोज नाही आहे, त्यामुळे याच्यातून कोणता करंट गेला नाही. याच्यात पण काही नाही, कुठेच डायरेक्शन काही दिसत नाही आपल्याला. ओके. आता त्याच्यानंतर बघा पुढे, वेन द करंट इन द सोलेनॉइड इज स्विच ऑफ, स्विच ऑन ऑर ऑफ, म्हणजे त्याच्यामध्ये सध्या ऑफ कंडिशनमध्ये. आता पुढे काय केलं आहे बघा, इथे बघूया आपण काय झालेलं ह्या डायग्राममध्ये. लक्ष द्या. वेन द करंट इज पासिंग थ्रू द सोलेनॉइड, सोलेनॉइडमधून जेव्हा करंट चाललाय बघा, स्विच ऑन केलं आहे, डॉट दाखवलाय मध्ये, स्विच ऑन केला, याच्यातून करंट गेला, सोलेनॉइडमधून करंट गेला का याच्या भोवती मॅग्नेटिक फील्ड नॉर्थ पोल साऊथ पोल तयार होणार. आणि लक्ष द्या इकडं, नॉर्थ पोल साऊथ पोल एकदा तयार झाले, मॅग्नेट सारखा सोलेनॉइड तयार झाला की त्याच्या अवतीभोवती फील्ड तयार होणार आहे. बघा, ही ब्ल्यू लाईनले दाखवले, ही फील्ड आहे. आणि त्याच्याजवळ आपण काय ठेवलेली आहे? कॉईल. काय ठेवलेली आहे? हे फॉरगेट अबाउट दिस, एक्सपेरिमेंट समजून घ्या, मी सांगतोय सगळं तुम्हाला. आपण आपल्या मनाने पण नंतर लिहू शकतो, इट्स नॉट अ हार्ड पार्ट, फक्त समजून घ्या कन्सेप्ट काय, ठीक आहे. त्याच्या भोवती त्याच्या काय ठेवलेले आपण? सोलेनॉइड विच ॲक्ट्स ॲट द मॅग्नेट, त्याच्यातून मॅग्नेटिक फील्ड चालली आहे. आता मॅग्नेटिक फील्ड या गॅल्व्हनोमीटर तर खाली या कॉईलमधून चालली आहे. कशामधून चालली आहे? आणि इथं जर बघितलं ना तर असं जाणवतं की मॅग्नेटिक फील्ड चालली आहे, पण याच्यात कोणता करंट भेटत नाही अजून पण. कसं काय सर? मगाशी तर भेटत होता. मगाशी कधी भेटला? वायर स्ट्रेच होती, मॅग्नेटिक फील्ड होती, पण तरी त्याच्यातून काय आपल्याला भेटत? ज्या वेळेला त्याला मोमेंट दिली वायरला त्या वेळेला करंट भेटला होता. आलं लक्षात? ठीक आहे. त्याच्यानंतर बघा, आता बघा इथं त्यांनी मोमेंट दाखवले बघा, ही ॲरोने पुढे आणि मागे. कॉईलला आपण काय करतोय? या सोलेनॉइडच्या जवळ आणतोय किंवा सोलेनॉइड पासून लांब आणतोय.
त्या वेळेला कॉईलमधून करंट जाणार आणि गॅल्व्हनोमीटरला तुम्हाला काय भेटणार आहे, काहीतरी रीडिंग भेटणार आहे, काहीतरी करंट. ॲक्च्युअलमध्ये गॅल्व्हनोमीटर कॉईलला आपण काही बॅटरी लावली का नाही, तरी पण त्याच्यामध्ये करंट भेटतोय, करंट इंड्यूस होतोय वेन द कॉईल इज मूव्हिंग टुवर्ड्स अँड अवे फ्रॉम द सोलेनॉइड विच हॅव्हिंग द मॅग्नेटिक फील्ड अक्रॉस इट. त्याच्या भोवती मॅग्नेटिक फील्ड आहे, कळालं, तेव्हा तिथे तयार झालेलं आहे. मग त्याच्यावरून काही गोष्टी कळाल्या बघा. पहिली गोष्ट काय कळाली लक्षात घ्या, हा एक्सपेरिमेंट आहे जे आपण बघतोय, एक्सपेरिमेंट आहे. इन शॉर्ट, मॅग्नेटिक फील्डमध्ये जर मोशन होत असेल कॉईलचं किंवा कंडक्टरचं, देअर विल बी इंड्युस्ड करंट. तर त्याच्यामध्ये काय तयार होणार आहे, करंट तयार होणार आहे. वेन देर इज अ मोशन ऑफ कॉईल और द कंडक्टर इन अ मॅग्नेटिक फील्ड, मॅग्नेटिक फील्डमध्ये कॉईलचं मोशन होत असेल तर त्याच्यामध्ये काय तयार होतो, करंट इंड्यूस तयार होतो. अवघड आहे का, समजलं, समजलं आहेत काय अडचण आहे. मग आता आपण मेन पॉईंटकडे चाललो आहे आपल्या पुढच्या, फॅरेडेज लॉ ऑफ इंडक्शन. बघा फॅरेडेने काय सांगितलंय, फॅरेडेचं काय म्हणणं आहे आपण बघूया. बघा तो काय म्हणतोय, फॅरेडे नावाचा सायंटिस्ट होता, तो काहीतरी याच्या बाबतीत म्हणतोय, ते ऐकून घेऊ. इफ अ करंट इज स्विच ऑन ऑर ऑफ इन द सोलेनॉइड, सोलेनॉइडचा स्वतःचा, सोलेनॉइड म्हणजे तो मॅग्नेट, हां ठीक आहे, त्याच्यामधला करंट ऑन केला किंवा ऑफ केला, अ करंट इंड्युस्ड इन द कॉईल, त्याच्यामध्ये करंट इंड्युस्ड होईल, ठीक आहे. हे बघा मेन काम काय माहिती का तुम्हाला सांगतो, मॅग्नेटिक फील्ड त्या करंटला, त्या कॉईलला मॅग्नेटिक फील्डने कट केलं पाहिजे, चेंज झाली पाहिजे. मॅग्नेटिक फील्ड काय झाली पाहिजे त्या कॉईलसोबत. समजा सोलेनॉइड मी चालू केलं बंद केलं, चालू केलं बंद केलं, सोलेनॉइड बरं का, म्हणजे मॅग्नेटिक फील्ड आली गेली आली गेली, त्या कॉईल त्या मॅग्नेटिक फील्डसोबत आहे नाही आहे नाही आहे, म्हणजे फ्लक्स चेंज होतो आहे, म्हणजे मॅग्नेटिक फील्ड चेंज होती आहे त्या कॉईलसोबत, तेव्हासुद्धा करंट तयार होणार आहे. आपण हे तर बघितलं, काय बघितलं की सोलेनॉइड चालू आहे, समजा सोलेनॉइड काय आहे, चालू आहे, चालू असताना मॅग्नेटिक फील्ड आहे, ऐकताय सगळे, सोलेनॉइड आहे, करंट चालू आहे, मॅग्नेटिक फील्ड चालू आहे, ठीक आहे. कॉईल पुढे आणली मागे आणली, पुढे आणली मागे आणली, जे लास्ट केस बघितले याच्यावरची, ठीक आहे. त्याच्यामध्ये करंट काय होतो, इंड्युस्ड होतो, त्याच्यामध्ये करंट काय होतो. दुसरी केस काय म्हणता येते, आता काय म्हणता येते की कॉईल तिथंच ठेवली, पण सोलेनॉइडचं जे बटन आहे ते ऑन ऑफ केलं, म्हणजे सोलेनॉइडमधली मॅग्नेटिक फील्ड चालू बंद केली, तरी पण याच्यामध्ये करंट येणार का, कारण मॅग्नेटिक फील्ड याला भेटते नाही भेटत, भेटते नाही भेटत, काम तेच आहे ना. त्या कॉईल सोबतला आहे ना काय फील झालं पाहिजे, मला मॅग्नेटिक फील्ड भेटते नाही भेटत आहे, भेटते नाही भेटत आहे. ते दोन पद्धतीने करता येईल, सोलेनॉइड ऑन ऑफ करून करता येईल आणि दुसरी पद्धत काय, कॉईल पुढे मागे करून करता येईल. दोन्ही केसमध्ये तिथं करंट तयार होणार. म्हणून पहिल्या याच्यामध्ये त्यांनी सांगितलं स्विच ऑन ऑर ऑफ, इन दॅट केस करंट इज इंड्युस्ड इन द कॉईल, करंट तिथं इंड्युस्ड होणार आहे. सच ॲज इंडक्शन इज ऑब्झर्व्ड वेन द करंट इन द सोलेनॉइड कॉईल इज इन्क्रीज ऑर डिक्रीज, त्याच्यामध्ये अजून करंट इन्क्रीज पण होईल डिक्रीज पण होईल. करंट इज इंड्युस्ड इन द कॉईल वेन इज मूव्ड असाइड फ्रॉम फ्रंट ऑफ द सोलेनॉइड, करंट अजून कधी इंड्युस्ड होणार आहे, सोलेनॉइड पासून कॉईल पुढे मागे आपण मूव्ह करू तेव्हा सुद्धा. फ्रॉम दिस एक्सपेरिमेंट इज अंडरस्टूड दॅट वेन एव्हर द नंबर ऑफ मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स पासिंग थ्रू द कॉईल चेंजेस, करंट इज इंड्युस्ड इन द कॉईल, दिस इज नोन ॲज फॅरेडेज लॉज ऑफ इंडक्शन. हे बघा मग आपण काय म्हणू शकतो, द नंबर ऑफ लाईन्स, हे बघा हा लॉ आहे बरं का त्याचा, उद्या तुम्हाला जर लॉ विचारलं, हे दोन तर केस झालं, हे लिहायच्याच आहे, पण उद्या स्पेशली लॉ विचारला फक्त लॉचं स्टेटमेंट, तर लॉचं स्टेटमेंट बघा, द नंबर ऑफ लाईन्स ऑफ मॅग्नेटिक फोर्स पासिंग थ्रू द कॉईल चेंजेस, करंट इज इंड्युस्ड इन द कॉईल, दिस इज नोन ॲज फॅरेडेज लॉज ऑफ इंडक्शन.
बघा जे लाईन्स ऑफ फोर्स आहे, म्हणजे इथे वरती आपण जे दाखवलं होतं, मी इथं छोट्या डायग्रामने दाखवतो तुम्हाला. बघा हे मार्क केलं का तुम्ही? हे मार्क केलं, ठीक आहे. मी तुम्हाला डायरेक्ट याच्यावरती दाखवतो, ब्लॅकबोर्डवरती. बघा इथं जर तुम्ही बघितला तर फॅरेडेज लॉज काय म्हणतोय, एखादा मॅग्नेट आहे समजा, इथं नॉर्थ पोल आहे, इथं साऊथ पोल आहे, तो सोलेनॉइडच एक प्रकारे, ठीक आहे. तर तिथं काय होणार आहे बघा, ठीक आहे. मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स आहे, याला काय म्हणतो आपण, मॅग्नेटिक लाईन्स ऑफ, मॅग्नेटच्या भोवती असलेली मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स म्हणजे मॅग्नेटिक फील्ड. नॉर्थ टू साऊथ अशी असते, सॉरी हां नॉर्थ टू साऊथ असते ही. ही ज्या वेळेला कॉईलसोबत चेंज होते, कॉईलसोबत काय होते, जी बाजूला आपण कॉईल ठेवणार आहे, जेव्हा मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स काय होतात, चेंज होतात, त्यावेळेला त्या कॉईलमध्ये, समजा इथे कॉईल ठेवले आपण, समजा इथे आपण अशी कॉईल ठेवली आहे, इथं काहीतरी गॅल्व्हॅनोमीटर कनेक्ट केला असं आपण समजू. हा गॅल्व्हॅनोमीटर आहे, जी दाखवतो. तर याच्यासोबत ही एक तर पुढे मागे करायची किंवा इकडं हा याला ऑन ऑफ करायचा, मॅग्नेटिक लाईन्स चेंज होतात, याला मॅग्नेटिक लाईन्स म्हणतो. मॅग्नेटिक फील्ड म्हणजेच हे लाईन्स आहेत बरं का, त्याला मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स म्हणतात. हां, तर हे जेव्हा चेंज होतात तेव्हा याच्यामध्ये काय भेटतो तुम्हाला, करंट भेटतो, असा तयार होणार. आलं लक्षात, समजलं? तेव्हा तुम्हाला गॅल्व्हॅनोमीटरमध्ये काहीतरी डिफ्लेक्शन. दिस इज फॅरेडेज लॉ. हा काय फॅरेडेचा, मगाशी जे सांगितलं ते, ठीक आहे. आता त्याच्यानंतर बघा, ओके, लॉ तुम्ही मार्क केला, लॉ फॅरेडेज लॉज ऑफ इंडक्शन. आता अजून एक इम्पॉर्टंट पॉईंटकडे आपण चाललेलो आहे, राईट हँड रूल बघायचा आपल्याला. काय बघायचं आहे, फ्लेमिंग्स राईट हँड रूल. हा बघा, हा विच इज द मोस्ट इम्पॉर्टंट रूल. त्याच्यामध्ये काय दाखवलं आहे, सगळ्यात पहिले आपण हँडची पोझिशन बघू. नावातच आहे फ्लेमिंग्स राईट हँड रूल, फ्लेमिंग्स राईट हँड रूल नावातच आहे, ठीक आहे. इथे बघा काय दिलं आहे तुम्हाला, मोशन ऑफ कंडक्टर, राईट हँड रूल घेतला आहे बघा. लेफ्ट हँड रूल बघितला आपण इकडे, ठीक आहे. लेफ्ट हँड रूल काय होता तुम्हाला आठवून देतो, रिवाइज करू आपण. इफ द, हे जाऊ द्या, फ्लेमिंगचा लेफ्ट हँड रूल काय होता, इफ द फर्स्ट थ्री फिंगर्स ऑफ द लेफ्ट हँड आर म्युच्युअली परपेंडिक्युलर टू इच अदर अँड इफ द फोर फिंगर, दॅट इज द इंडेक्स फिंगर शोइंग द डायरेक्शन ऑफ द मॅग्नेटिक फील्ड, middle finger showing the direction of current flowing through the conductor, then thumb will show you the direction of force acting upon the conductor. हे दोन असतील तर हा फोर्स होता, ठीक आहे. हा लेफ्ट हँड रूल होता जो आधी बघितला, विच वॉज द इम्पॉर्टंट. नाउ वी आर गोइंग टू सी द राईट हँड रूल, इन विच इफ द फर्स्ट थ्री फिंगर्स ऑफ द राईट हँड आर म्युच्युअली परपेंडिक्युलर टू इच अदर, उजव्या हाताचे पहिले तिन्ही बोटं जर म्युच्युअली परपेंडिक्युलर टू इच अदर असतील, म्हणजे बघा हा याला परपेंडिक्युलर आहे, याला पण आहे, हा याला आहे, याला आहे, परपेंडिक्युलर आहे एकमेकांना. अँड इफ, मागच्या याच्यामध्ये हे दोघं होते, हा मॅग्नेटिक फील्ड दाखवायचा, हा करंट दाखवायचा, आणि हा काय दाखवायचा, फोर्स ॲक्टिंग असायचा. काय असायचा, ओके. तर एक काम करू, याचा जो लॉचा जो पार्ट आहे, पहिले तुम्ही एवढं लिहून घ्या, मग मी तुम्हाला लॉ सांगतो, जेवढं सांगितलं तेवढं लिहून घ्या पहिले, मग हा लॉ बघू आपण.